मागच्या विधानसभेच्या निवडणुकीत जनतेने भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीवर विश्वास व्यक्त करत पुन्हा एकदा जनतेची सेवा करण्याची संधी ही भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीला उपलब्ध केली। पण राज्याच्या दुर्दैवाने उशक काळ होता होता काल रात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याचा पेटवा मशाली, हे स्वर्गीय सुरेश भटाचं शब्द महाराष्ट्राच्या जनतेच्या ओठावर आलेत। महाराष्ट्र 26/11चा हमला कधी विसरला नव्हता। तो दहशतवादी कसाब महाराष्ट्राची जनता कधी विसरली नाही। पण 26/11चा जसा हमला या महाराष्ट्रावर होता तसाच 28/11ला लोकशाहीवर एक हमला होत होता। कसाबची बाजू घेणारे ज्यांच्या सरकारमध्ये कसाबला बिर्याणी खाऊ घातल्या जात होती, अशांच्या मांडीला मांडी घालून आमचे बाजी मित्र सत्तेसाठी 28 नोव्हेंबर 2019ला सायंकाळी 5 वाजता जनतेच्या मताचा अनादर करत जनतेच्या मनाचा अपमान करत शपथ घेत होते। मी उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतोय। उद्या 5 वाजता जेव्हा 1 वर्ष पूर्ण होईल तेव्हा तुम्हाला मला या सरकारला जाब विचारावा लागणार आहे। मुख्यमंत्री पद हे शोभेचं नाही, कुठेतरी मंत्रालयात बोर्ड लागावा यासाठी मुख्यमंत्री पद नाही, या पदाचा उपयोग जनहितासाठी झाला पाहिजे। आणि जेव्हा आम्ही जनहितासाठी या सरकारनी या राज्याच्या जनतेची सेवा केली का याचा विचार करतो, तेव्हा असं लक्षात येतं की राज्याच्या सरकारला त्यांचे अधिकार काय, त्यांची कर्तव्ये काय याची माहितीच नाही। काही झालं की केंद्र सरकार, काही झालं का मान्य मोदीजी। अरे संविधानामध्ये केंद्र सूचित 97 विषय तर राज्य सूचित 66 विषय आहे। 66 विषय हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे। जनतेच्या हिताचे निर्णय घ्यावे। कोरोनाच्या संकटात या मायबाप सरकारने जनतेच्या पाठीशी उभं राहावे। आणि एवढंच नव्हे, काल आपण संविधान दिवस साजरा केला। विश्वरत्न महामानव बाबासाहेब आंबेडकरांना धन्यवाद देत त्यांचे आभार मानलेत, त्यांना अभिवादन केलं। संविधान दिवस साजरा करताना संकल्प केला, त्याच संविधानातली तरतूद, त्या संविधानात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विश्वरत्न, भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेच्या राज्य धोरणाची जी निदेशक तत्वे आहे, डायरेक्टिव्ज आहे, त्यामध्ये अतिशय स्पष्टपणे नोंद केली। आणि ती राज्य धोरणाची निदेशक तत्वे काहीही अपराध नसताना हलाखीचे जिने ज्यांच्या वाट्याला आले आहे, सरकारने त्यांना सहाय्य केलं पाहिजे, सरकारने त्यांना मदत केली पाहिजे। योग्य पद्धतीने त्यांना जगण्याचा जो अधिकार आहे त्यासाठी सरकारने यंत्रणा उभी केली पाहिजे। पण उद्या जेव्हा 1 वर्ष पूर्ण होईल तेव्हा या 1 वर्षामध्ये आम्ही विकास, उन्नती, प्रगती हे शब्द हे कोमामध्ये नेऊन ठेवलेत। अजब सरकार की गजब कहानी, 7 अजूबे इस दुनिया में 8वां अजूबा ये सरकार। अंधेर नगरी चौपट राजा, टकासेर भाजी टकासेर खाजा। सरकार अजब, काम गजब। या वर्षभरात कोणताही प्रश्न निर्माण होऊ द्या, तो शेतकऱ्यांचा असेल, बेरोजगारांचा असेल, गरिबांचा असेल, निराधारांचा असेल, उद्योजकांचा असेल, व्यावसायिकांचा असेल, उत्तर एक, केंद्र सरकार मदत करत नाही।
केंद्र सरकार अजून जीएसटीचा हिस्सा दिला नाही. शून्याचा शोध हा आर्यभट्टांनी लावला होता. इतिहासात नोंद आहे. पण राज्य सरकारचं काम शून्यच असतं, राज्य सरकारची जबाबदारी शून्यच असते. हा शोध या नवीन सरकारने लावला आहे. राज्य सरकारने एकाही प्रश्नाचं उत्तर सोडवण्याचा प्रयत्न केला नाही. आणि मला कधी कधी आश्चर्य वाटतं, ठीक आहे तुम्ही राज्याच्या शिक्षणाचा दर्जा वाढवणार आहात की नाही मला माहित नाही, एज्युकेशन सिस्टीम दर्जेदार करणार आहात की नाही मला माहित नाही, शिक्षण व्यवस्था गतिमान करणार आहात की नाही मला माहित नाही, पण कमीत कमी माझी आपल्या सरकारला विनंती आहे की सामान्य ज्ञान तर बिघडवू नका. केंद्र सरकारने पैसे दिले नाही म्हणून आम्ही मदत करत नाही. मी आकडे घेतले. केंद्र सरकारने सेंट्रल टॅक्स मध्ये जो राज्याचा शेअर आहे 18,231 कोटी 65 लाख जमा केले. ग्रँट इन एड आहे, यामध्ये 24,989.37 कोटी जमा केले. 15व्या वित्त आयोगाचा 7,142 कोटी राज्य सरकारच्या ट्रेझरीमध्ये पाठवलेत. सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम ज्या केंद्राच्या मदतीने चालतात त्याला 7,940.41 कोटी दिलेत. आणि जीएसटीचं जे कॉम्पेन्सेशन आहे, जीएसटीच्या कॉम्पेन्सेशन मध्ये 9,906 कोटी दिलेत. म्हणजे या नोव्हेंबर पर्यंत 68,209.43 कोटी 68,209 कोटी राज्य सरकारला दिले. नॅशनल डिझास्टर NDRF या फंड मध्ये केंद्र सरकारने पहिला हप्ता 1,611 कोटी, दुसरा हप्ता 1,611 कोटी, जो 75% केंद्र सरकारचा हिस्सा आहे, 3,222 कोटी पाठवलेत. पण राज्य सरकार काही जबाबदारी घ्यायला तयार नाही. राज्य सरकार एकच रट लावते, केंद्राचे पैसे यायचे आहे. कोणते पैसे यायचे? जीएसटीचा कायदा आपण केला तेव्हा SGST म्हणजे स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, हा जो SGST आहे हा तर आमच्या ट्रेझरीमध्ये आपोआपच जमा होतो. म्हणजे केंद्र आपल्या तिजोरीतून SGSTचे पैसे देत नाही. हे पैसे कोणते आहे? 2011 मध्ये जेव्हा माजी अर्थमंत्री चिदंबरम यांनी अर्थसंकल्प सादर करताना सांगितलं की आम्हाला जीएसटी आणायचा आहे, पण त्या जीएसटी मध्ये काही तरतुदी केल्या गेल्या नव्हत्या, ज्याबद्दल तात्कालिक गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी चिदंबरमजींना सांगितलं की जीएसटी को अगर सपोर्ट चाहिए तो ये 3 बातें आनी चाहिए, ज्याचा फायदा आज या राज्याला होतोय. तेव्हा माननीय मोदीजींनी सांगितलं की जीएसटी आणताना उद्या एखाद्या राज्याचं नुकसान झालं, राज्याचं जे इन्कम आहे, राज्याला येणारा जो महसूल आहे, यामध्ये तूट आली तर राज्यांनी काय करायचं? स्वर्गीय अरुण जेटलींनी जीएसटी कौन्सिलमध्ये चर्चा करत मी माननीय मोदीजींचं, आणि आज जरी अरुण जेटलीजी मंत्रिमंडळात नसले तरी स्वर्गीय अरुण जेटली यांचं निश्चितपणे आज आपण सर्वांनी आठवण केली पाहिजे, धन्यवाद दिले पाहिजे. 14% राज्याच्या महसुलात दरवर्षी वाढ जीएसटी मध्ये गृहीत धरण्यात आली. आणि ही वाढ धरताना सांगण्यात आलं की दरवर्षी 14% चक्रवाढ. जर उद्या राज्याचं उत्पन्न कमी झालं तर इन्शुअर्ड आहे, कायद्याचं कवच कुंडल आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या उत्पन्नाची राज्य सरकार का चिंता करते हे समजण्याच्या बाहेर आहे.
आमचं जे राज्याचं जीएसटीचं उत्पन्न मागच्या वर्षी असेल त्यामध्ये 14% वाढ गृहीत धरून जे आमचं उत्पन्न होणार नाही त्यामध्ये जी काही गॅप आहे, त्याच्यामध्ये जी काही त्रुटी आहे, त्याच्यामध्ये असणारी कमतरता आहे, हे केंद्र सरकार भरून देणार आहे. इन्शुअर्ड आहोत आपण. मग आज राज्यासमोर या कोरोनाच्या जागतिक महामारीच्या संकटात जे प्रश्न निर्माण झाले ते प्रश्न आपल्याला केंद्र सरकार निश्चितपणे जीएसटीचा निधी देणार आहे, यामध्ये कुठेही शंका नाही. कायद्याने आपला हक्क आहे आणि कायद्याच्या चौकटीत आपल्याला कवचकुंड गई आहे. आणि जीएसटीचा पैसा तर मध्य प्रदेशलाही दिला जात नाही, जो त्यामधला गॅप आहे, तेलंगणालाही दिला जात नाही, उत्तर प्रदेशलाही दिला गेला नाही. केंद्राने कुठेही भेदभाव केला नाही. केंद्राने एवढीच राज्यांना सूचना केली की आम्ही तुम्हाला पैसे निश्चित देऊ, हे पैसे तुमचेच आहे आणि तुम्हाला दिला जाणार आहे. जशी राज्याची तिजोरी, राज्याचे मुख्यमंत्री सांगतात की आमच्याकडे या सर्व कोरोनाच्या संकटामध्ये जीएसटी आला नाही, तर काय केंद्राकडे आगा? अरे राज्याचं 50% नुकसान होईल तर केंद्राचंही नुकसान होईल. पण तरी केंद्रामध्ये माननीय प्रधानमंत्री महोदय असे हतबल झालेले कोणी पाहिले का? प्रधानमंत्री महोदयांनी 1,70,000 कोटीचं पॅकेज दिलं, गरिबांना मदत केली, धान्य मोफत दिलं, तिथं असणाऱ्या दिव्यांगांना मदत केली, निराधारांना मदत केली. 20,97,053 कोटीच्या आत्मनिर्भर भारताची कल्पना मांडत 20,97,053 कोटीचं पॅकेज जाहीर केलं आत्मनिर्भर भारताचं. आणि आमच्या राज्यात एक फुटी कवडी द्यायला तयार नाही हो. ते जुनं तांब्याचं एक कॉइन 1 आण्याचं तेवढाही खर्च राज्य सरकार करायला तयार नाही. अरे तुमच्या पैसे सुरक्षित आहे. आज राज्यामध्ये 1,00,000 कोटी रुपयाच्या ठेवी आहे, विविध उपक्रमाच्या, विविध महामंडळाच्या. आवश्यकता तेव्हा आपण त्याच्यावरही पैसे घेऊ शकतो, त्या माध्यमातून जनसेवेचे निर्णय घेऊ शकतो, शेतकरी कष्टकऱ्यांना मदत करू शकतो, अर्थचक्र वेगाने चालवू शकतो, वीज बिलाची माफी देऊ शकतो. आणि जेव्हा सरकारचे मुख्यमंत्री, अर्थमंत्री असं सांगतात की राज्यावर कर्ज आहे, किती कर्ज आहे राज्यावर? खरं तर तुम्हाला मला अभिमान वाटावा की आम्ही हे कर्ज जे मागच्या 15-20 वर्षामध्ये 28% एकूण जीएसडीपीच्या होतं ते 15% पर्यंत आणलं. कर्जाचा जो बोजा आहे तो कमी केला. 15%पेक्षा 15%च्या आसपास ते कर्ज आलं. माननीय देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वामध्ये 11,974 कोटींनी आमचं बजेट रेव्हेन्यू सरप्लस झालं. एकदा 2,072 कोटी रेव्हेन्यू सरप्लस. अरे राज्य सरकारची शक्ती आहे आणि ती तुमच्या कर्तृत्वानी नेतृत्वानी नाही, सामान्य जनतेच्या परिश्रमाने ही शक्ती आहे. देशाच्या जीडीपी मध्ये आमचा हिस्सा 15% आहे. देशाच्या उद्योग क्षेत्रामध्ये आमचा हिस्सा 20.23% आहे. कुठं मागे होत? आणि जेव्हा राज्य संकटात येतं तेव्हा कर्ज घेणं हे वाईट आहे. मग कर्ज घेणं जर राज्य सरकार अडचणीत असताना वाईट आहे, किंवा राज्याच्या गोरगरीब जनतेला, कष्ट करणाऱ्या, परिश्रम करणाऱ्या, दीनदुर्बल शोषितांना मदत करण्यासाठी, या संकटातून बाहेर काढण्यासाठी कर्ज घेणं वाईट आहे, हे जर तुमचं तर्क असेल, तत्व असेल, प्रिन्सिपल असेल, तर मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विचारू इच्छितो, एकदा तुम्ही स्वतःचं निवडणुकीचं ॲफिडेव्हिट बघा. तुमचं 18-19चं उत्पन्न आहे 38,28,070 रुपये आणि कर्ज किती आहे? 4 कोटी 6,03,624. किती पट आहे उत्पन्नाच्या तुमच्या? 10 पट. 10 पट. आणि आमच्या रश्मी वहिनीचं उत्पन्न 79,49,730 आणि आमच्या रश्मी वहिनीवर कर्ज आहे 11,44,33,109. म्हणजे आपल्या परिवाराचं, दोघांचंच उत्पन्न 1,17,77,800 रुपये आणि कर्ज किती आहे? 15,50,36,733. 15 पट.
राज्याचं कर्ज 15 पट नाही आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या उन्नतीसाठी, खर्चासाठी, समतोल राखण्यासाठी कर्ज घेता. मग राज्यामध्ये असणाऱ्या दीन दुर्बल शेतकरी कष्टकऱ्यासाठी कर्ज घेताना तुम्ही हात मागे का घेता? जनतेने या कोरोनाच्या संकटात तुम्हाला मायबाप सरकार म्हणून मदतीची अपेक्षा केली, पण तुम्ही काहीही झालं की केंद्र सरकार, काहीही झालं की केंद्र सरकार. राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली आहे. साधारणतः नोव्हेंबर पर्यंत राज्याचं उत्पन्न हे 1,27,441 कोटी. ठीक आहे, तूट आली, आणि ही तूट काही फक्त महाराष्ट्रात आली असं नाही आहे. ही तेलंगणात आली, ही आंध्र प्रदेशमध्ये आली, ही तामिळनाडूमध्ये आली, मध्य प्रदेशमध्ये आली. पण या देशामध्ये सर्व मुख्यमंत्री हे कोणाला दोष देत नाही बसले. हे आपापल्या राज्याच्या जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. पण आमच्या राज्यामध्ये जो उठगा तो एकच सांगतो, केंद्राने मदत करावी. अरे राज्याला केंद्राने द्यायचा पैसा दिला जाणार यामध्ये कुठेही शंका नाही. हा इन्शुअर्ड आहे. आणि हा जीएसटीचा पैसा म्हणजे जीएसटी मधला पैसा तर आम्हाला एसजीएसटी मध्ये मिळतो, डायरेक्ट आमच्या अकाउंटमध्ये येतात. हा पैसा म्हणजे केंद्र सरकारने कायद्यात तुम्ही अडचणीत आलात आणि तुमचं उत्पन्न कमी झालं तर इन्शुअर्ड केलं. हा तर केंद्राचा मोठेपणा आहे ना. शेवटी केंद्र सुद्धा या वातावरणात, कोरोनाच्या संकटात सारे व्यवसाय, व्यापार, उद्योग संकटात असताना त्यांचं इथे उत्पन्न कमी होणार आहे. ते राज्याला मदत करण्यासाठी कर्ज काढताय आणि या कर्जातून राज्यांना मदत करताय. पण गेले वर्षभर या राज्याच्या जनतेच्या हितासाठी फक्त आणि फक्त केंद्र सरकारने मदत करावी, केंद्र सरकारने मदत करावी. अपेक्षा ही होती की या राज्यामध्ये जनतेच्या पाठीशी संकटात हे सरकार उभं राहील. पण जेव्हा मी वर्षभराचा आढावा घेतो माझ्या लक्षात आलं, 1 जानेवारीचे सर्व वर्तमानपत्र काढून बघा, काय बातमी? काँग्रेस भवनात तोडफोड, काँग्रेसच्या मंत्र्यांची दिल्लीबाजी, खाते वाटपात नाराजी, ठाकरे की आलोचना कर रहे व्यक्ती पर स्याही फेकी, शिवसेनेत कोणी नाराज नाही, विधायक सोलंके नहीं देंगे इस्तीफा. म्हणजे तुम्ही 1 तारखेला ज्या नकारात्मक महाराष्ट्राने विचार पाहिला तो आज 27 नोव्हेंबर, आम्ही जेव्हा 27 नोव्हेंबरला इथं चर्चा करतोय, काय बातमी? हायकोर्टाने दिला तमाचा. तुम्ही लोकशाहीला हुकुमशाहीच्या मार्गाने नेतात. स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी जो मंगल कगज दिला, मंगल राज, त्याला जंगल राज मध्ये नेण्याचा प्रयत्न करतात. धमक्या दिल्या जात आहे, शिंगावर घेऊ. मग कधी कधी आश्चर्य वाटतं, अरे तुम्ही तुमची प्रतिमा ही वाघाची आहे सांगता. वाघाला शिंग असतात का? हात धुवून मागे लागू, काय भाषा आहे? या वर्षभरात आम्ही काय बघितलं? जनहिताचे निर्णय नाही, आमचं सामान्य ज्ञान. केंद्राने पैसे दिले नाही, डॉक्टरपेक्षा कंपाऊंडर बरा. हरामखोर शब्दाचा मराठी अर्थ नॉटी होतो. खेळ तुमने शुरू किया है, समाप्त हम करेंगे. मराठी माणूस महाराष्ट्र द्रोही म्हणजे देशद्रोही. काय वर्ष आगी अंगावर तर घेतली शिंगावर. अरे कॅबिनेटमध्ये एक तर असा गमतीचा विषय, सर्वसामान्याचे विषय नाही. माननीय पंतप्रधानांना केशरी रेशन कार्ड धारकांना धान्य देण्यासाठी मंत्रिमंडळाचा प्रस्ताव. मंत्रिमंडळाचा असा प्रस्ताव असतो का? पण तसा प्रस्ताव केला. तुम्ही वर्षभरात बघा, मोठ्या मोठ्या नेत्यांचे फोन व्हायरल होत आहे. हे फोन 2 मोठ्या नेत्यांचे व्हायरल कसे होतात? सोशल मीडियाच्या माध्यमातून टिप्पणी. 4 मंत्री, अजय मेहता मुख्य सचिव आहे, आमचं ऐकत नाही म्हणून कंप्लेंट घेऊन गेले.
एक सचिव वाधवानगा पास देतो, बांद्रामध्ये लोक जमा होतात, एक मंत्री पोलिसांना धमकी देतो, एक मंत्री पत्र देतो की अवैध धंदे सुरू आहे. अरे स्वतःचा जाहीरनामा सुद्धा आपण विसरून गेला. कधी कधी वाटतं की वयोमानानंतर एक साधारणतः विस्मरणाचा एक आजार येतो, त्याला आपण अल्झायमर म्हणतो. हा काही व्यक्तींच्या आयुष्यामध्ये एका विशिष्ट वयानंतर विस्मरण शक्ती वाढते. पण 1 मे 1960 नंतर हे पहिलं सरकार आहे ज्यांना हा राजकीय विस्मरणाचा आजार म्हणजे पॉलिटिकल अल्झायमर झाला आहे. गजनी चित्रपटात कमीत कमी विस्मरण व्हायचं, तो अंगावर लिहून ठेवायचा की हे मला करायचं आहे. पण हे सरकार तर कागदावर लिहून ठेवत नाही, हे सरकार फाईलवर लिहून ठेवत नाही. आणि तर्क तर असे आहेत, असे तर्क की आश्चर्यजनक आहे. जेव्हा नागपूरचा करार झाला तेव्हा नागपूरला एक अधिवेशन घेण्याचा निर्णय झाला. पण आता सरकारचा नवीन तर्क आहे. खरं तर हे रिसर्च माझ्या दृष्टीने जगातलं महत्त्वपूर्ण रिसर्च आहे की नागपूरला जर आपण अधिवेशन घेतलं तर कोरोनाने धमकी दिली आहे की मी शिंगावर घेईल. मुंबईला घेतलं तर मग कोरोना होणार नाही. म्हणजे नागपूरचं अधिवेशन असेल तर कोरोना, मुंबईचं अधिवेशन असेल तर कोरोना नाही. आता अशा सरकारला तर नोबेल पुरस्कार दिला पाहिजे विभागून. असा रिसर्च केला गेला. 1 वर्षात कितीदा मंत्रिमंडळाच्या बैठकीत स्वतः मुख्यमंत्री हजर राहिले. मग आता अजूनही वाटतं की 7 डिसेंबरच्या अधिवेशनाची तारीख घोषित झाली आहे, पण हे काही अधिवेशन घेण्याची हिंमत नाही करणार. प्रश्नाचा सामना करता येत नाही. दैनिक सामनामध्ये लिहिणं सोपी आहे, पण सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाचा सामना करणं हे कठीण आहे. निर्णय तर्कावर नाहीये, एक डर्टी पॉलिटिक्स सुरू झालं आहे. आता याच्या विरोधात आपल्याला उभं राहावं लागेल. याच्या विरुद्ध हातावर हात देऊन बसता येणार नाही. आज सामान्य माणूस अडचणीत आहे, सामान्य परिवार संकटात आहे. जगायचं कसं या कोरोनाच्या संकटात, हे प्रश्नचिन्ह आहे. 12 बलुतेदारांना मदत नाही. अरे नावी समाजाचा असेल, सुतार समाजाचा असेल, गुवार समाजाचा असेल, कुंभार समाजाचा असेल, कोळी समाजाचा असेल, चर्मकार समाजाचा असेल, मातंग समाजाचा असेल, शिंपी समाजाचा असेल, परीट समाजाचा असेल, या 12 बलुतेदार या अर्थचक्रातला एक महत्वाचा भाग, ग्रामीण गावातला हा अर्थरक्षक पॅकेज नाही. केशरी कार्डावर धान्य द्यायचा निर्णय घ्यायला 60 दिवस लागले. केशरी कार्डावरचं धान्य 3-3, 4-4 महिने निराधार योजनेचे पैसे येत नाही, रमाई आवास योजनेचे पैसे नाही. अरे दिव्यांगांना पैसे दिले जात नाही. मधात तर एक फारच चिमुकली मुलगी, तिने आर्त हाक, तिच्या आवाजामध्ये जो कंप होता, ती भावना, ती माननीय मुख्यमंत्री महोदय आणि माननीय अर्थमंत्री महोदयांना म्हणत होती की माझे वडील कलाकार आहे. त्या वृद्ध कलावंतांना तुम्ही पेन्शन देत होता, तीही बंद केली. आपल्याही डोळ्यात पाणी येईल भावना, पण तुम्ही त्यांनाही पैसे दिले नाही. आशा वर्कर तुमच्या वचननाम्यात आहे पैसे वाढवून देऊ. आपल्या प्राणाची, जीवाची चिंता न करता, परिवाराची चिंता न करता या कोरोनाच्या संकटात घडते आमची आशाताई. अंगणवाडी सेविका, तुमचा वचननामा कुठे गेला? वचननाम्यात तुम्ही वचन दिलं होतं. कर्जमुक्ती, शेतकरी वाटच पाहत आहे अजून. वीज बिलाची माफी, कुक्कुटपालन वगैरे अडचणीत आले अफवेनी की चिकन खाल्ल्याने व्हायरस तुमच्या पोटात जातो. व्यवसाय बुडगा. फळबागा, फूल उत्पादक, दूध उत्पादक, बांधकाम कामगार, 9,000 कोटी बांधकाम कामगाराच्या हक्काचे.
पण तुम्हाला असं वाटतं की जसं काही तुमचे FDR तोडून ते पैसे मागताय? अरे त्यांच्या व्याजातून सुद्धा त्यांना तुम्ही 5,000ची मदत केली असती, 10,000ची मदत केली असती तर एक समाजातला एक समूह वर्ग हा या संकटाशी सामना करताना त्यांच्या हक्काच्या पैशानी, हा पैसा त्यांचा आहे. आपल्याला कोणालाही शेतीवाडी विकायची नाही आहे, आपल्याला कोणालाही FDR तोडायचे नाही. सरकारचा जनतेचा पैसा जनतेच्या कामी. साधं सॅनिटायझरचा PPEची SGST माफ करा तुम्ही केली नाही या संकटात सुद्धा. किती मोह. ऑटो रिक्षा चालकांसाठी मदत नाही, ऑटो रिक्षा बंद होते, बचत गटाला मदत नाही, गरीब माणसाला भाडं देता येत नव्हतं, तुम्ही त्या संदर्भात नुसतं निर्णय केला भाडं देऊ नका. आम्ही वारंवार मागणी केली की सरकारच्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील, जिल्हा परिषद असेल, राज्य सरकारच्या मालकीच्या जागांमध्ये, दुकानामध्ये, तर त्याचा निर्णय मात्र तुम्ही केला नाही. आणि दुसऱ्यांना तत्वज्ञान, खाजगी लोकांना, खाजगी जे काही घरमागक असतील त्यांना तुम्ही तत्वज्ञान. हे तत्वज्ञान तुम्हाला सुचतं कसं हो? म्हणजे सरकारची जबाबदारी नाही, नोकर भरती बंद केली. तर आमची अपेक्षा होती की आरोग्य विभागाची या संकट समयी तुम्ही रिक्रुटमेंट कराल. आरोग्य विभागाचंही रिक्रुटमेंट नाही. तो बेरोजगार तरुण तो वाट पाहतोय. मग आम्ही मागणी केली कमीत कमी आता एक विशेष बाब म्हणून 2 वर्ष वयोमर्यादा वाढवा. तुमच्या चेहऱ्यावर तर स्थितप्रज्ञ भाव आहे. क्या गाए थे क्या लेके जाने वाले हो. अरे 2 वर्ष वयोमर्यादा वाढवा. छोटे उद्योग, छोटे दुकानदार, काही निर्णय नाही. आज महाराष्ट्रामध्ये 36,623 उद्योग हे आपल्या कामगार विभागात नोंदणी आहे. कितीदा सांगितलं आम्ही, 24,248 उद्योग फक्त सुरू झाले. अजूनही 12,375 उद्योग बंद आहे. रोजगार देऊ हे तुमचं स्वप्न आहे ना, त्याच्यासाठी तुम्ही मताचा अनादर केला आणि आज मात्र तुम्ही 12,375 उद्योग बंद आहे. त्यामध्ये कुठेही निर्णय केला जात नाही. आरोग्य खात्याची जबाबदारी या कोरोनाच्या संकटात मोठी आहे, पण आरोग्य खात्याला तुम्ही सांगता की वर्षभरामध्ये जो आउटले म्हणजे तुम्ही नियतव्यय दिलाय त्यापेक्षा 1 रुपया वाढवून देणार नाही. अरे अंधेर नगरी चौपट राजा, आता तर आरोग्य विभागाला मदतीची आवश्यकता आहे आणि तुम्ही जेव्हा पैसे नाही सांगता तेव्हा आश्चर्य वाटतं. मंत्र्यांना नवीन गाड्या घेण्यासाठी तुम्ही दिले, निर्णय केला, ठीक आहे, मंत्र्यांचा जीव अतिशय अनमोल आहे, नवीन गाड्या घेतल्या आम्ही समजू शकतो. तुम्ही मंत्र्यांची दाग ना, कारण आम्ही 5 वर्ष होतो तर तुम्हाला वाटलं की हम इनसे भी अच्छे दागन में रहना चाहिए, ठीक है, मान्य. 10 जुलैला तुम्ही GR काढला की प्रत्येक न्यायाधीशाला महाराष्ट्राच्या दरवर्षी 50,000 रुपयाचा चष्मा घेऊन दिला पाहिजे, मान्य. न्यायदान पवित्र कार्य आहे. तुम्ही निर्णय केला, चांगला केला. कॉन्ट्रॅक्टरचे पैसे दिले, हजारो कोटी दिले, आम्ही विचार केला ठीक आहे, उत्तम काम आहे, कारण मजुरांचे पैसे पोहोचले पाहिजे. तुम्ही आपल्या आमदारांना खुश करण्यासाठी 2500, 1500, 1600 कोटी रुपयाचं वाटप केलं, आम्ही विचार केला ठीक आहे, कारण आमदारांचा पाठिंबा नसेल तर शेवटी हे सरकार टिकेल कसं. तुम्ही बिल्डर लोकांना मदत व्हावी म्हणून पहिल्यांदा 1 मे 1960 नंतर अशी घटना रूल्स ऑफ बिझनेसच्या बाहेर जाऊन घडत होती. कॅबिनेट नोटच नाही, महसूल मंत्र्यांनी मागणी करायची, मुख्यमंत्र्यांनी होय म्हणायचं. हे मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रकार 10,000 कोटी रुपयाची तूट येणार आहे. मग तेव्हा तुम्ही राज्याची तिजोरी रिकामी आहे, राज्याची परिस्थिती हलाखीची आहे, हा विचार नाही केला. बिल्डरांना 10,000 कोटीची सूट मुद्रांक शुल्काच्या माध्यमातून देताना हा विचार नाही झाला. पण विजेच्या बिलावर तेव्हा मात्र तुम्हाला तिजोरीत पैसे नाही असं सांगता. मला कधी कधी आश्चर्य वाटतं. आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात महागडी वीज आहे.
देशातली महावितरण कंपनी कधीच महाशोषण कंपनी झाली लक्षात आलं नाही. तुम्ही ग्रामीण महाराष्ट्राशी भेदभाव करता. म्हणजे महाराष्ट्रामध्ये हे पहिलं सरकार असं बघितलं की या संकटात, या अडचणीत, या महामारीत 1 एप्रिल 2020 ला विजेची दरवाढ केली. अरे सूट तर दिली नाही, कन्सेशन तर दिलं नाही, काही युनिट पर्यंत मोफत वीज दिली नाही. पण तुम्ही 1 एप्रिलला दरवाढ केली. तुमचं नाव कुठं आणायचं? लिम्का रेकॉर्ड बुक, ग्रीनिज रेकॉर्ड बुक, का तुम्हाला नोबेल पुरस्कार द्यायचा? महाराष्ट्रामध्ये विजेच्या दराबद्दल आपण चर्चा करत नाही. आता घरगुती वीज ग्राहक 1,97,78,478 वीज वापरतात, 18.62%. आणि यापैकी गरीब किती आहे? सोशो इकॉनॉमिक कास्ट सेन्सस मध्ये जी आपण आकडेवारी काढली, शहरामध्ये झोपडपट्टीत 10 बाय 10ची खोली, त्यामध्ये 77,77,806 सोशो इकॉनॉमिक कास्ट सेन्सस मध्ये सरकारचे आकडे. ग्रामीण भागात, या ग्रामीण भागात 60,64,157 ही गरीब कुटुंबाची संख्या आहे. म्हणजे याचा अर्थ 1,97,78,478 ग्राहकापैकी 1,38,41,960 ग्राहक हातावर पोट घेऊन जगणार आहे. अशांच्या पाठीशी उभं राहण्यासाठी तुमच्याकडे पैसे नाही. मुद्रांक शुल्क कमी करण्यासाठी पैसे आहे. विजेची दरवाढ तुम्ही केली आणि केंद्र सरकारकडून मदतीची अपेक्षा करायची. थकबाकी, मागची आमची थकबाकी असं तुम्ही सांगता. अरे थकबाकीसाठी तुम्हीच तर मागणी केली. विधानसभेत सर्व पक्षाच्या आमदारांनी, मग भाजपचा असेल, काँग्रेसचा असेल, राष्ट्रवादीचा असेल, शिवसेनेचा असेल, की या संकट समयी, या दुष्काळाच्या परिस्थितीत आपण शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापता कामा नये. काय तुमच्या मताचा सन्मान राज्यहितासाठी करणं हे गैर आहे? थकबाकी आहे असं सांगून तुम्ही या 1,38,41,960 कुटुंबावर अन्याय करण्याची भाषा करता. माझ्या आदिवासी बांधवांशी थट्टा करता. काय जी आर काढलं तुम्ही आदिवासी बांधवांचं? आदिवासी बांधवांना तुम्ही सांगितलं खावटी देऊ. खावटीसाठी तुम्ही 486 कोटी खर्च करण्याचा निर्णय केला. आदिवासी बांधवांना कितीही मदत केली राज्य सरकारच्या तिजोरीतून तरी कमी आहे आणि त्यांचा हक्क आहे. सात्विक, प्रामाणिक, शूर, वीर, कष्ट करणारे, पर्यावरणाचं रक्षण करणारे माझे आदिवासी बांधव. 2013 मध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी डायरेक्ट बँक ट्रान्सफरचा निर्णय केला. डीबीटी विभाग प्रस्ताव करतो कॅबिनेट पर्यंत की या आदिवासी बांधवांना आपण 4,000 रुपये थेट त्यांच्या खात्यात टाकू. पण तुम्ही आदिवासी बांधवांबद्दल शंका उपस्थित करत सांगता कॅबिनेटमध्ये की 2,000 रुपये थेट टाकायचे आणि 2,000 रुपयात चहापत्ती, मीठ, मिरची पावडर मुंबईवरून विकत घेऊन पाठवायचं. काय भामरागडमध्ये दुकान नाही आहे? सिरोंचामध्ये दुकान नाही? अंकिसा आसरगीमध्ये दुकान नाही? टेकड्यामध्ये दुकान नाही? जानमपल्लीमध्ये दुकान नाही? नंदुरबारमध्ये दुकान नाही? गडचिरोलीत दुकान नाही? मुंबईवरून पाठवायचं चहापत्ती. जबरदस्ती आहे तुमची की चहाच पिला पाहिजे आणि तोही तुम्ही पाठवलेला तुमच्या घरचे पैसे आहे. अरे त्या आदिवासी बांधवांच्या हक्काचे पैसे आहे. मंत्रिमंडळात प्रस्ताव बदलता आणि सांगता आदिवासी बांधवांना आपल्या खात्यातून पैसे काढून चहापत्ती आपल्या बाजूच्या दुकानातून घेता येत नाही. काय तुमचा डाव? काय षडयंत्र आहे? काय तुमची इच्छा आहे? काय तुमचं अज्ञान आहे? याची सुद्धा आपल्या सर्वांना या सरकारला जाब विचारला पाहिजे. कारण या सरकारच्या माध्यमातून जे काम सुरू झालं आहे ते या राज्याला पाठीमागे नेणार आहे. काय वचननामा?
मी जे म्हणालो राजकीय अल्झायमर, काय वचननामा आहे सरकारचा? शिवसेनेच्या वचननाम्यात मी 3-4 मुद्दे सांगतो. ठीक आहे, वचननामा 5 वर्षासाठी आहे, तो काय एका वर्षात पूर्ण व्हावा अशी आमची अपेक्षा नाही. आणि आम्ही तर या सरकारकडून दूरपर्यंत अपेक्षा ही पूर्ण व्हावा ही तर करणारच नाही. पण काही मुद्दे शिवसेनेच्या वचननाम्यात आहे. आणि नुसतं वचननामा नाही, हे आमचं वचन आहे. वचन शब्दाचं काही तर महत्व ठेवा. महत्व वचन 300 युनिट पर्यंत वीज दर 30% कमी करू. 30% सोडा, 20% सोडा, 10% सोडा, 1% सुद्धा वीज दर कमी नाही केला. उलटा 10% तर कमी केला नाही, 30% तर दूरपर्यंत, पण 1 एप्रिलला 2020ला दरवाढ केली. निराधारांना दुप्पट मानधन देऊ. म्हणजे मागच्या देवेंद्रजीच्या सरकारमध्ये, भाजप शिवसेनेच्या सरकारमध्ये आम्ही 600 रुपयावरून 1000 व 2 अपत्य असेल तर 1200 केलं, दुप्पट केलं. मी मनात विचार केला, चला आमचं सरकार आलं नाही, काही खरं अडचण नाही, उत्तम काम आमचे माजी मित्र करताय, चला शुभकामना देऊ त्यांना, आपण सदिच्छा देऊ की निराधारांना दुप्पट अनुदान देऊ. म्हणजे साधारणतः 2400 रुपये महिन्याला येईल. वचननाम्यात आहे ना. अरे दुप्पट तर सोडा, जे आम्ही 18 जून 2019 मध्ये वाढ केली तेही 4-4 महिने येत नाही. गरिबांनी काय हवा खायची? आणि तुमचं नाव घेतलं तर काय भूक लागत नाही? आश्चर्य आहे. तुम्ही सांगितलं शेतकऱ्यांची, अरे कर्जमुक्तीमध्ये ज्या लोकांनी बँकेत पैसे भरले, नियमित कर्जदार, त्यांना मदत करू सांगितलं. तुमच्या वचननाम्यात तर तुम्ही सांगितलं आर्थिक दुर्बल घटकातील शेतकऱ्यांच्या खात्यात 10,000 रुपये प्रतिवर्ष जमा करण्यात येईल. नका करू, जाऊ द्या, वचननामा विसरून जाऊ आपण. पण कमीत कमी त्यांच्या हक्काचे तर पैसे द्या. नका देऊ 25,000 रुपये हेक्टर मदत, 50,000 रुपये हेक्टर देऊन तुम्ही देऊही शकणार नाही आणि तुमच्याकडून अपेक्षा करण्याचं काही कारणही नाही. पण कमीत कमी हक्काचे पैसे हे तर द्या. काँग्रेस राष्ट्रवादी तर अजून पुढे आहे. त्यांचा तर शपथनामा काय लिहिलं त्यांनी, सुंदर आहे, वाचायला सुंदर आहे. त्यांनी लिहिलं की शपथनामा असा आम्ही सार्थ शब्द वापरत आहोत. म्हणजे शपथनामा हा आम्ही सार्थ शब्द वापरत आहोत. आणि पुढे लिहितात, म्हणजे त्यांच्यावर सहजासहजी कोणी विश्वास ठेवत नाही म्हणून ते पुढे लिहितात की स्वराज्याचे तोरण बांधण्यासाठी अवघ्या 14व्या वर्षी शिवरायांनी बेग भंडारा उचलून शपथ घेतली. आम्ही सुद्धा हा शपथनामा मांडताना तीच शिवरायाची प्रेरणा घेतोय. मग त्यांनी बेग भंडारा उचलून शपथ घेतली, ती प्रेरणा आहे. काही तर काय आश्चर्य. मग तुम्ही सांगितलं तरुण सुशिक्षित बेरोजगारांना 5,000 रुपये मासिक भत्ता देऊ, क्या हुआ तेरा वादा? ग्रामीण भागातील पदवीधरांना 100 दिवसाचा रोजगार देऊ, उच्च शिक्षणासाठी 0% व्याजदराने शैक्षणिक कर्ज देऊ आणि उपेक्षित, मागास, आर्थिकदृष्ट्या मागास कुटुंबातील घरातील किमान एका पात्र उमेदवारास नोकरी देऊ. हे तुमचं आहे ना. मी अजून उद्योग, शेती, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय, नियोजनबद्ध शहरीकरण हे तर स्मरण करून देत नाही, कारण पॉलिटिकल अल्झायमर आहे. त्या अल्झायमरला काही औषधी आहे, पण या पॉलिटिकल अल्झायमरला मी जनतेला आवाहन करेन, याची एकच वॅक्सिन आहे, ते म्हणजे जिथं जिथं निवडणुकीत सापडतील तिथं तिथं लोकशाहीच्या मार्गाने यांच्या विरुद्ध मतदान करा. काय केलं 365 दिवसात हा जाब आपण विचारला पाहिजे. वीज बिल माफ देणं होत नाही, कमी करणं होत नाही, आणि फक्त एकच, यांच्या साऱ्या प्रश्नाचं एकच उत्तर, केंद्र सरकारने आम्हाला मदत केली पाहिजे. केंद्र सरकारने आम्हाला मदत केली पाहिजे. केंद्र सरकारने पैसे दिले नाही म्हणून आम्ही अजून वीज बिल माफ केलं नाही, गरिबांना मदत केली नाही. चहापत्ती घ्यायसाठी पैसे आहे,
या सरकारच्या विरुद्ध आता आम्हाला जनतेच्या जनसभेमध्ये जाऊन सामना करावा लागणार, आम्हाला जनसंवाद करावा लागेल। या सरकारची वर्षपूर्ती, याचा अर्थ सामान्य जनतेचं मरण हेच या सरकारचं धोरण। आणि या विरुद्ध पुन्हा एकदा पेटवा आयुष्याच्या मसाली हे स्वर्गीय सुरेश भटांनी जो शब्द शक्तीचा अंगार या कवितेमध्ये भावनेतून व्यक्त केला, तुम्हाला मला सर्वांना हा संकल्प केला पाहिजे की जे सरकार गोबेल्सपेक्षा जास्त असत्य कथन, असत्य माहिती देत आहे की केंद्र सरकारने पैसे दिले नाही, हा खोटारडेपणा लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी हे माझ्यावर, तुमच्यावर, या महाराष्ट्राच्या हितासाठी तुम्हाला मला घ्यावी लागेल। आणि मला विश्वास आहे, जय भवानी जय शिवाजी म्हणत जो खरा भगवा आहे, जो आपले विरोधी पक्ष नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपली भावना व्यक्त केली, हा भगवा म्हणजे रंग नव्हे, हा भगवा त्यागाचं प्रतीक आहे, हा भगवा सेवेचं प्रतीक आहे, हा भगवा सहिष्णुतेचं प्रतीक आहे, हा भगवा आम्हाला जनहितासाठी काम करण्याची प्रेरणा देतो। आता हा भगवा तुम्हाला मला आपल्या हातात घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचं रयतेचं राज्य आणण्याच्या दृष्टीने लोकशाहीच्या मार्गाने या सरकारला विरोध करण्याचं काम करायचं आहे। सरकार तर घाबरते, मला तर भीती आहे आणि शंकाही आहे की 7 डिसेंबरला अधिवेशन होण्याची घोषणा केली आहे, घाबरते, अधिवेशन होणार नाही, झालं तरी 1-2 दिवस करतील, पहिलं तर अधिवेशनच होऊ देणार नाही। म्हणजे इकडे अनलॉक करताना थिएटर सुरू केले, अनलॉक करताना मॉल सुरू केले, पण अधिवेशन नको आहे, कारण भीती आहे की या अधिवेशनामध्ये आपण उत्तर कसं द्यायचं। कारण उत्तर पत्रिकेत जेव्हाही यांना जनतेने प्रश्न विचारला, त्या प्रश्नाचं उत्तर देण्याच्या ऐवजी त्या प्रश्नावर यांनी एक प्रश्न केला, म्हणजे यांची उत्तरपत्रिका तर तशी बाद झाली, इनव्हॅलिड झाली आहे। विधानसभेचं अधिवेशन झालं तर या सर्वसामान्य गोरगरिबांचे प्रश्न, त्याचा आवाज आपण विधानसभेत बुलंद करू, पण शंका आहे की सरकार काहीतरी कारण सांगेल, दुसरी लाट येत आहे, कोरोना वाढतोय। खरं तर कोरोना वाढतोय, खरं आहे, खबरदारी घेतली पाहिजे, सावधानी घेतली पाहिजे, पण याचा अर्थ कामच करायचं नाही असं होत नाही। सर्वसामान्य गरीब माणूस याही संकटात सावधानी, खबरदारी घेत कोरोनाच्या या संकटापासून स्वतःला दूर ठेवण्याचा आटोकाट पुरेपूर प्रयत्न करत राज्याच्या प्रगतीमध्ये आपलं योगदान देतोय, मग ही आमचीही जबाबदारी आहे। या माध्यमातून मी आवाहन करतो की केंद्र सरकारने आर्थिक मदत केली नाही, हा यांचा खोटारडेपणा आपल्याला हाणून पाडायचा आहे। राजकीय आतंकवाद हा महाराष्ट्र सहन करणार नाही, राजकीय भीतीचं वातावरण महाराष्ट्र सहन करणार नाही। आणि शेवटी यावर आज शिक्कामोर्तब झालं, हायकोर्टाने कंगना राणावतजींच्या केसमध्ये अतिशय स्पष्टपणे सरकारला सुनावलं। हे सरकारचं काम आहे, बदलायच्या भावनेने सरकार चालतं। सुडाचं राजकारण, लोकशाहीमध्ये सुडाचं राजकारण अपेक्षित नाही। आपण संकल्प करू की आता पुन्हा एकदा लोकशाही ही या महाराष्ट्रामध्ये, जी महाराष्ट्राची परंपरा आहे, जी सभ्यतेची परंपरा आहे, ती परंपरा खंडित करण्याचा प्रयत्न काही पक्ष, काही लोक करत आहे। आणि अशा प्रसंगात हे दायित्व, जबाबदारी, कर्तव्य तुमचं माझं आहे की या
सरकारचा हा नकली चेहरा जनतेपर्यंत पोहोचवायच्या आणि जनतेच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सारी शक्ती जनतेच्या पाठीशी उभी करायची ही अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना पुन्हा एकदा नमस्कार करत उषःकाल होता होता काल रात्र झाली, पुन्हा एकदा पेटवा आयुष्याच्या मशाली ही विनंती करतो. नमस्कार. जय हिंद. जय महाराष्ट्र.